आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। ते आजपर्यंत ते टँकर बंद नाही, कारण की तिकडे पाऊसच कमी पडला, त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये पाण्याची पातळी ही निश्चितपणाने कमी होते आणि आम्ही त्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे। जिथे जिथे विहीर अधिकृत करावं लागतं आहे, जिथे नदीमध्ये पाणी सोडावं लागते आहे, जिथे बोरवेल अधिकृत करावं लागतं, जिथे TPSW करावं लागतं आहे, अशा ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की तात्काळ म्हणजे टँकर लावायचे सुद्धा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्याकडून आम्ही प्रांताकडे दिलेले आहे। त्यामुळे सुटसुटीत ते काम होणार आहे। पण अजून टँकरांच्या पेक्षा जास्त विहीर अधिग्रहित, बोर अधिग्रहित किंवा TPSW याच्यावर जास्त भर आहे। आतापर्यंत काही अधिग्रहित करण्यात आलं का विहिरीत वर? नाही, तसा अहवाल आता पुढच्या 1 तारखेच्या आसपास तो अहवाल आमच्याकडे सादर होईल आणि त्यावेळेस आपला सगळा आकला कळेल। आदित्य ठाकरेंनी आपल्या सभांमध्ये आपल्यावरती पाणी टंचाईच्या संदर्भात टीका केली होती, त्यांच्या मतदारसंघात पाणी येत नाही। निश्चितपणाने मी तर बोललो ना की अजूनही धरणगावमध्ये, माझ्या धरणगावमध्ये 10 दिवसाच्या आड पाणी आहे, माझ्या गावातही 10 दिवसाच्या आड पाणी आहे। हे जे निळे पाईप बघताय ना आपण, हे नव्या योजनेचे आहे। आता त्याची टेस्टिंग सुरू आहे। ज्यावेळेस तुम्ही 50,000 वस्तीच्या गावामध्ये नवीन योजना देता तर त्याला टेस्टिंग करायला 2-2.5 महिने जातात। आता टेस्टिंगचा प्रकार चालू आहे, त्यामुळे जर आम्ही अपूर्णतच काम केलं, न टेस्टिंग करता पाणी सोडलं आणि पाईप फुटले, कुठे कमी दाबाचं पाणी आलं, कुठे पाणीच आलं नाही, तर ती तक्रार येते। त्यामुळे आम्ही प्रत्येक वार्ड, प्रत्येक वॉल हा टेस्टिंग करून ज्यावेळेस आम्हाला मनाला वाटेल आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या मनाला वाटेल की आता यस आपण फुलफिल पाणी देऊ शकतो, तेव्हा आम्ही त्या पाण्याला सुरुवात करणार आहोत। त्याच्यामुळे अजून 15 दिवस काय, महिनाभर आम्हाला या पाणी द्यायला वेळ लागणार आहे। त्याच्यामध्ये पाळदी आहे, धरणगाव आहे, पण पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि मला तरी असं वाटतं की पाणी आल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये येईल। उद्यापासून 5 दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आहे। यावेळी विरोधक जे आहेत सत्ताधाऱ्यांना घेणार आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यावर काय घेणार आहे, पूर्ण त्यांना घेरून टाकलं आहे, सगळे फुटत आहे। ते अजून 6-7 आमदार फुटण्याच्या लाईनीत आहे, त्यामुळे ते काय घेणार आहे, तेच घेरले गेलेले। कोणते आहेत ते आमदार? आता ते सांगितलं तर मग तुम्हाला कसं होईल, तुम्हाला नाव देऊ ना आम्ही। बावनकुळेंचं एक वक्तव्य आहे किंवा लहान लहान पक्ष जे असतील ते संपवले पाहिजे किंवा लहान लहान ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं। बावनकुळेंनी वक्तव्य केले बुवा असं की बोललो ना, व्यक्तिगत मत असेल ते त्यांचं। छोटे छोटे पक्षातले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पण भाजपमध्ये घ्या आणि ते पक्ष संपवा असं म्हटले। ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे। जरांगे पाटलांची आज परत त्यांनी सभा घेतलेली, बैठक होते, मराठा आरक्षणाबद्दल ते निर्णय घेण्याची, काही वेगळा निर्णय घेण्याची। आमचं जरांगे पाटलांना हेच आव्हान आहे की 50% समाज आता असाही OBC मध्ये आहे आणि 50% समाज जो राहिला आहे त्याला 10% रिजर्वेशन दिलेलं आहे। मला तरी असं वाटतं की सरकारने मराठा समाजाला योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे। त्यांना आमची नम्र विनंती आहे की लोकांना वेटीस न धरता, OBC समाजाने कुठे विरोध केलेला नाही, रिजर्वेशन देताना सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे राज्याला वेटीस न धरता आपण हे आंदोलन शांततेने संपवावं अशी विनंती आम्ही त्यांना करतो आहे। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।